चला विठ्ठल रुक्मिणी पुढे चला तुला कळतंय नाही आवाज वाढवा तुला द्यायचं काढून ठेवतो का पुढे या तुम्ही त्यांचं झालं का इकडे पुढे या रे पुढे उभा राहा माझं पुढे उभा राहा तिथं उभा राहा हा याचं इकडून याचं इकडून आणि ही बाळा असं धरायचं बाकीच्या खाली थांबा.
आता विठ्ठल तोंडिया हरीला पंढरीचा चोर हरीला पंढरीचा चोर हरीला पंढरीचा चोर शब्द केली सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया यशी मार्ग काही चालत तुझ्या जवळ एक देवा दुःख होईन सारे दूर काय मृत वार करू चालली गो मात दिन रात्री गाईन देवा गाई तुझे दिन रात्री गाईन देवा गाई तुझे पांडुरंगाच्या वारीला काय चालत माझा पिता मी हरिनाम गाईन पांडुरंगाच्या
आपल्याला घरला नाही द्यायचं. मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी शोधिती मानवा तिच्या घेऊन मनाची हुरी गाबाई मी चालत मी पंढरी एका बाजूला दुनिया सारी एक बाजूला सारी अशी पंढरी अशी लेकीचं हाय नातं सांगतो भूमिका माझं लेकीचं हाय नातं या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं थोडं साफेत चला योगिता थोडं साफेत चला पाठीमागे राहायला मॅडम सावकाश चला सावकाश योगिता थांब योगिता रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊन काय केले आणि शेवटला विठ्ठल विठ्ठल म्हणा काय हातात घे काय हातात घे हरिनाम चला चला
सोहम शब्दाचा मार केला विठ्ठल काकुळती आला सोहम शब्दाचा मार केला उभा राहा, फोटो घ्या. असं नाही, कारकडे फोटो घ्या. भावना देवता आहे चांगला शुद्ध नाही तुझी भावना देवता आहे चांगला हा, तुम्हाला चटईवर बसा विठ्ठल उभा राहा चटईवर विठ्ठल चटईवर उभा राहा संत सगळे बाजूला उभा राहा जुमानता ते पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीमध्ये सहभागी होतात आणि विठ्ठलासाठी भक्तिभावानं ते पंढरपूरला जातात आणि सौख्यानं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतात चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात आणि त्याचाच प्रतिबिंब म्हणून आपल्या शाळेनं आषाढी एकादशीच्या निमित्त छोटीशी दिंडी आपल्या गावामध्ये आयोजित केली होती. सन्माननीय शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्रजी बिक्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आपण या दिंडीचं आयोजन केलं होतं आणि या दिंडीला गावातील विविध प्रकारचे अभंग गाणी त्याची रितसर पूजा अर्चा करून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी भव्य दिव्य प्रकारची दिंडी या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि याचं सगळं श्रेय या लेकरांना जातं कारण त्यांनी तन मन धनानं अगदी सकाळी 10 पासून हे सादरीकरण केलेलं आहे. आता आपण जेव्हा पुढच्या वर्षी दिंडी काढू बघा आपण सगळे हिंदू धर्माचे पाईक आहे हे सांगावं लागत नाही. माझ्या समोर बसलेल्या माझ्या आईच्या वयाच्या माता भगिनी आहेत. आपल्या दारात दिंडी आली साधी गोष्ट असते की आपण त्या दिंडीची पूजा केली पाहिजे. मी मुलांना गेल्या आठवड्याभरापासून सांगतो की आपल्या घरी सांगा आपल्या शेजारी सांगा की आपल्या दिंडीची पूजा करायची. त्याच्यामुळं लेकरांना वेगळा आनंद भेटतो आपल्याला परमेश्वराला प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद भेटतो. आता गाड्या झाल्यात वाहनं झालेत म्हणून आपण सगळे पंढरपूरला जातो पण जुन्या काळात आपण एवढे पंढरपूरला जाऊ शकत नव्हतो. जुन्या जे म्हातारी माणसं आहेत ते मग आपल्याला प्रत्यक्ष दारात विठुराय आलेला आहे मग त्याची पूजा करायला आपल्याला काही कमीपणा वाटत नाही. आणि मुलांना सांगितलं होतं लेकरं ज्याची शाळेत नाही त्या आजी आजोबाला मी शेजाऱ्यांना सांगायचं. आता पुढच्या वर्षी आणि आढळा गाव सधन आहे. मी खराटे सर तुमच्या शिवाय शेजारचीच माणसं आहे त्यांना बाकीच्यांना माहित नसेल. प्रत्येकाच्या दारात ट्रॅक्टर आहे प्रत्येकाचा ऊस आहे म्हणजे गरीब आढळ्यात कुणी नाही. मग आपण भविष्यात पुढच्या वर्षी ज्यावेळेस दिंडी निघाल त्यावेळेस आपल्याच लेकराला द्यायचंय. आपल्याला बोरगावला जाऊन भोगजीला भोवल्याला अडसुळवाडीला आथर्डीला खोनल्याला वाटायचं नाही. तर आपण त्या दिंडीला केळी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतील. कुणाला शक्य झालं दिंडी संपल्यानंतर नाश्ता कारण आपण इथून पंढरपूरला जातो प्रचंड खर्च करतो आणि तिथं पंगत देतो कारण आपण सगळे माऊली. आपण दिंडीमध्ये एकच नाव असतं बघा जे सहभागी होतात त्यांना आपण माऊली म्हणतो. आणि देशात जगात काय भारी तर आपली विठ्ठलाची वारी भारी असते. म्हणून पुढच्या वर्षी सगळ्यांनी अगदी तन मन धनाने याच्यामध्ये सहभागी व्हायचे. ह्याच्यात कुणाला निमंत्रणाची गरज नाही. समजा आमच्या पोरीचं लग्न असल्यावर आम्ही तुम्हाला घरी येऊन पत्रिका देऊ पण लेकराच्या माध्यमातून कळालं की पुढे आपल्याला ह्या दिवशी दिंडी आहे. कामं तर सगळ्यांनाच आहेत बिनकामाचा माणूस या जगात कुठंच नाही परंतु आपण याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं.
आणि सगळ्यांना सांगायचं आपण सहभागी व्हा, चांगली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही. पण अशा पद्धतीनं आपण हा उपक्रम राबवण्याच्या पाठीमागं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राची संस्कृती जोपासावी, त्यांनी चांगल्या मार्गाने जावं या उद्देशानं हा केलेला खडाटोप आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं, त्याबद्दल शाळेचा मुख्याध्यापक या नात्यानं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि योगायोगानं बघा, मी स्वतःच म्हणू नाही परंतु वस्तुस्थिती आता बऱ्याच माता भगिनी आल्यात. आपल्या शाळेत अतिशय चांगल्या दर्जाचे शिक्षक आहेत. मॅडमचा वाढदिवस केला आपण. MSc BEd आहेत, जे कॉलेजला शिकवणाऱ्या, म्हणजे 2-3 वर्ष त्यांनी कॉलेजला बी काम केलं, इकडे सरकारी नोकरी लागली म्हणून इकडे आल्या. खराटे सर महाराष्ट्रातले प्रसिद्ध शिवविख्यात आहेत, इंग्रजीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभुत्व आहे. आणि त्याच पद्धतीने आपण अक्षर बघतो बघा, आता सर फळ्यावर लिहितात कराळे सर, म्हणजे एखाद्या पेंटरला लाजवेल अशा पद्धतीचं हँड रायटिंग आहे. चांगल्या पद्धतीचं स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करतात. राऊत सर 2 वर्ष रिटायरमेंट आली पण आम्हालाही लाज वाटेल अशा पद्धतीने काम करतात, म्हणजे कधीही क्षणाची विश्रांती घेत नाहीत. बापू आहेत, हे बाकीचं आहे, म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीनं हे लेकरं कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं शिकतील, उद्या आढळामध्ये असे शेकडो नोकरदार कसे तयार होतील, आई बापांना कसं सुख भेटल, याच्यासाठी आपण हा सर्व खडाटोप करत असतो. म्हणून शाळा ही एका अंगाने चालत नाही. जसं आपण म्हणतो प्रपंचात नवरा नीट वागला, बायको नाही नीट वागली, त्याचा प्रपंच चालणार नाही, किंवा बायकोनं उधळपट्टी केली, नवऱ्यानं नुसतं कष्ट केलं तरी चालणार नाही. तसं पोरांना हिथं तर आम्ही शिकवतोच, परंतु घरी आल्यावर त्याला बस म्हणावं, वाच म्हणावं, लिही म्हणावं. आजच्या काळात कुठलीही मुलगी, म्हणजे आता ह्या पोरांची आई सगळ्यांची निरक्षर नाही. माझी आई, तुमची आई निरक्षर होती, तिला येत नव्हतं लिहिता वाचता, पण ह्या लेकरांच्या आया सगळ्या सुशिक्षित आहेत, बापाला लिहिता वाचता येतंय. मग तुमचं काम महत्वाचं आहे, कारण आम्ही नोकरदार आहेत. 4 वर्ष इथं नोकरी करतो, 2 वर्ष दुसरीकडे करतो, पण ही लेकरं तुमची आहेत, मोठी झाली पाहिजेत, आमच्यासारख्या चांगल्या नोकऱ्या लागल्या पाहिजेत, छान पद्धतीने गाड्या घेतल्या पाहिजेत, बंगला बांधला पाहिजे, आई वडिलांना कपडे घेतले पाहिजेत, खिशात नेहमी खळखळता पैसा राहिला पाहिजे. याच्यासाठी सध्या दुसरं कुठलंही काही करून भागत नाही, मुलं शिकवावी लागतात. म्हणून चांगल्या पद्धतीचं मुलांना शिक्षण देण्यासाठी तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. लेकरू आलं, खेळू द्या थोडा वेळ, बसायचं, बस वाच, अर्धा तास वाचू द्या, तासभर वाचू द्या, त्याच्यात निश्चितच फरक पडेल. ही काय जादूची कांडी नाही जत्रातली, लगेच हातात काही नसताना पैसे येतात. त्याला 4 महिने 6 महिने लागतील, परंतु एकदा त्याला जर वळण लागलं तर ते वळण पुन्हा बिघडणार नाही. म्हणून या दिंडीच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात, शाळेला सहकार्य केलं, त्यामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल या सर्व विठ्ठल रुक्मिणी संत वारकरी मंडळ, गावातील थोर मंडळ, ज्यांनी भजनी मंडळांना 2-3 दिवसापासून आम्हाला इथं छान अशा पद्धतीची मदत केली, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या शाळेतील उपक्रम शिक्षिका सौ शिवानंदा स्वामी मॅडम यांना वाढदिवसाच्या शाळेच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला निरोगी उदंड आयुष्य लाभो ही विठ्ठल चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग.